काय मस्त वेद. रेणू झोपतीयस काय तू? हाकेच्या अंतरावर आलं महाबळेश्वर. इतकं मस्त वेदर आहे, तू झोपतीयस? रेणू मला ना मिठीत जावंसं वाटतंय, मिठीत निसर्गाच्या. बरं, एखादं चांगलं शॉप बघून गाडी थांबवा. का? मला बिस्किट्स, जेली चॉकलेट्स आणि जॅम्स घ्यायचे. फ्रेनी आणेल ना सगळं. अरे, आणि विसरली तर आपल्याकडे काहीच नको का? ओके ओके, चिल. चिडतीयस का एवढी? रिलॅक्स. सॉरी, प्लीज. इथे हा का पुढे? हा, पुढे 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 घे. ते बघ. तू येतेस ना? हो. चल. हा, किती झाले? 1000 रुपये. काय रे, काय झालं? वॉलेट गाडीत राहिलं, मी आणतो. मी आणते ना, थांब तू. ओके. ते काय रे? ते स्ट्रॉबेरी सिरप आहे. हो राव. काय कॉस्ट आहे? 112. काय झालं? रेणू, काय झालं? काही नाही, वॉलेट. रेणू, कोणी नव्हतं तिथे. रिलॅक्स. मस्त गाणं आहे का आता? काय? रात्र काळी काजळाची हात हाती तुझा, मेघ काळी दाटलेले नाचती हा विजा, धुक्यातही वाट जाते मनात काहूर दाटे, अनामचा फूल येता तुला मी शोधू पाहते, भासशी तू असा दूर का. रात्र काळी काजळाची हात हाती तुझा.
So, here we are. Once again in our honeymoon cottage. रोशन विला. काय ग? कुठे हरवलीस? किती अनोळखी आहे ना हे सगळं. What? अनोळखी? कम ऑन रेणू. आता 3 वर्षांपूर्वी तर आपण आलो होतो इथे. अनोळखी काय? चल आता येतेस का उचलून नेऊ? काही म्हणालास? नाही म्हटलं आता येतेस का उचलून नेऊ मागच्या वेळेसारखं? रेणू, चल ना, चल. तुझी फेवरेट चेअर. बस. सॉरी सॉरी, थांब मी पुसतो. अरे मी पुसते. ही बया येऊन साफ करणार होती. बघितलंस ना? सगळे भेटतात ना ते सगळे शेंड्या लावणारेच भेटतात. अरे यार. हॅलो, राजेश जावडेकर. कोण? फ्रेनी? काय 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 पोचलो काय? मग तुला काय वाटलं आम्ही काय महाबळेश्वरच्या रस्त्यात मध्येच थंडीत गोठून पडणार आहोत की काय? हां, काय काहीतरी थापा मारू नकोस. हां, तू येऊन साफसफाई केली त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, कळलं? दिसतंय डोळ्यांना सगळं काय ते. हां, काय उगाच डिकरा फिकरा म्हणत मस्का मारण्याची कामं करू नकोस तू. तू कपडे घातलेस ना अंगावर आत्ता सगळे? कमॉन प्रेनी, मग कधी येऊ काय विचारतेस तू? निघ ताबडतोब, चल ये. हां, राजस, काही काय बोलतोस तू? अस्सल जाफराबादी आहे का ती? तिलाही अशीच भाषा समजते. बरं, तू आता मला मदत करणार आहेस का नुसती अशी बसून राहणार आहेस राणी माशीसारखी? हां, तूच म्हणायचास ना राणी माशीने काम करायचं नाही, फक्त वंश वाढवायचा. तेच जमलं नाही मला. तेच जमलं नाही. ए रेणू, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ रेणू, त्यात तुझी काहीच चूक नव्हती रेणू. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट ना. पण हा ऍक्सिडेंट माझ्या बाबतीतच का? वाय मी? रेणू, रेणू, आपण हे सगळं विसरायचं ठरवलं ना रेणू? आपण नवीन आयुष्य सुरू करायचंय ना? अरे, याच आयुष्यात तुला मूल देऊ शकले नाही, इथून पुढे देऊ शकणार नाही. नवीन आयुष्य कुठल्या आशेवर सुरू करायचं? आय एम सॉरी राजेश. रेणू, रेणू, हे सगळं जेव्हा घडलं ना तेव्हा ते सगळं सहन करण्याची ताकद माझ्या अंगात कुठून आली मला खरंच माहित नाही कशी आली. पण आत्ता तुझी मनस्थिती सहन करण्याचं बळ माझ्या अंगात नाहीये रेणू. I beg you, please help me. Please try to understand, please. Please, Renu.
आय एम सॉरी. आय एम सॉरी. मी नाही रडणार. मी काही आठवणार नाही. मला फक्त तू हवायस, बाकी काही नको. मी विषय पण नाही काढणार आता. प्रॉमिस? प्रॉमिस. काय मदत करू सांग. तू आता 2 मिनटं इथेच शांतपणे बसून राहा. मी डिक्कीतनं बॅग्स घेऊन येतो. दोनच बॅग्स महिनाभरासाठी? कमाल आहे. हे काय? 2च बॅग्स फक्त? अरे तूच म्हणालास 2 बॅग्स घे, नाहीतर मी आणखी 4 घेतल्या असत्या. मी जर महिन्याभरासाठी आपल्याला इथे राहायचं आहे तर 2च बॅग्स घे असं मी का म्हणेन? काही खरंच तू नाही का म्हणालास की थांब थांब थांब. मी मला आठवू दे. जनाबाईंनी सगळ्या बॅग्स आपल्या समोर आणून ठेवल्या, रिमेंबर? या मग त्या डफल बॅग्स पण आणा. वयजी आणते जी. मग अरे वा, काय उद्या बॅगांचं दुकान काढणारच वाटतं. म्हणजे एवढ्या बॅग्स? हा, उचलून उचलून खांदे तुटतील माझे. कमी कर जरा, गरजेपुरतं घ्या. उगाच एवढं भाराभार नको. ठेवा ते आतमध्ये, ठेवा. तू पण ना रेणू. मग आता काय करू? इथं ठेवू का आत नेऊ? काय करू? द्या ठेवून. काय बया, माझं काम डबल करून ठेवलं या. जाऊ दे, सोड ना. इथे मिळतं सगळं. बघ, हे पण तू म्हणाला होतास. काय? चल, मी कधी म्हणालो होतो असं? काही कोणीतरी म्हणालं होतं पण असं. हे बघ राजेश, मला ना बॅग्स परत ठेवणाऱ्या जनाबाई स्पष्टपणे दिसतायत. दिसतायत नाही, आठवतायत. जे आठवतं ते तुला दिसल्यासारखं वाटतं. तुला असं वाटतं रेणू की मला का थांबलास? मला अजूनही भास होत आहे. नाही 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 रेणू. रेणू, मला असं खरंच काही म्हणायचं मी तुला ऐक ना, मला एक खूप महत्वाचं काम आठवलं. आपल्याला ते फ्रेनी ह्याच्यात उरकून टाकायला पाहिजे. महत्वाचं आहे खूप. कुठलं? हेच काय? सेकंड हनीमूनचा फर्स्ट चॅप्टर. राजेश प्लीज, मला ना जरा इथे एस्टॅब्लिश होऊ दे. असं अचानक ट्रॅक बदलून मला, तुला माहिती आहे मला त्रास होत. आणि माझं सोड, तुलाच डिस्टर्बन्स चालत नाही. शिव्या शब्द द्यायला लागतोस लगेच. पंडू. हा काय? पंडू 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 पंडू? तुला आठवत नाही काही? आठव पंडू पंडू. हा, नाही थोडं आठवतंय. येस, तू थोडा ताण दे स्मरणशक्तीला. काहीतरी मजेशीर आहे ना? येस, पंडू पंडू. तर मी तुला क्लू देतो. आपले हनीमूनचे दिवस आठव. पंडू आपल्या बेडरूम मध्ये. येस.
राजस, पुस्तक पकडून काय बसलायस? मग काय पकडू? काय पकडू सांग ना. अरे ती तू सांग ना. काय काय ए चल 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 कुत्र, तू नको, तू नको. हट हट त्या आईचा कुत्रा. तू तू हसतेस? मी इथे रोम सगळं मूड. हट तू हसतेस काय तू? पण खरंच हा, तुला शिवी देता येते मला माहितीच नव्हतं. तरी त्या फ्रेनीचा लाडका कुत्रा होता म्हणून एका शिवीवर वाचला. काय त्याचं नाव काय? जार. हा, जा. आईला रेणू, तुला एकदम मस्त आठवत आहे. झारला आपण पंडू का म्हणायचो? काही रेफरन्स? पंडू महाभारतातलं काहीतरी होतं. करेक्ट. महाभारतातल्या पंडू राजाने. ना महाभारतातल्या पंडू राजाने 2 हरणांचं मिलन चालू असताना त्यातल्या एका हरणाची शिकार केली. त्या हरणाने मरता मरता त्याला असा शाप दिला की तुझं मिलन चालू असतानाच तुझा मृत्यू होईल. करेक्ट. मग पुढे? पुढे काय, तू त्या कुत्र्याला सुद्धा असाच शाप दिला पंडूसारखा वागला म्हणून. करेक्ट करेक्ट. आणि मग आपल्या दोघांपुरतं आपण झारचं नाव पंडू असं ठेवलं. खरं तर हे त्याचंच घर. आपणच या घरात उपरे होतो नाही? काय नशीब असतं पण एकेकाच. फ्रेणी, रोशन तिचा मुलगा आणि खुशरू तिचा नवरा. कुणाला काहीही मागे न ठेवता अचानकपणे तो ऍक्सिडेंट मध्ये गेला. मग रोशनचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्रेनीकडे जागा विकण्यापलीकडे काहीच ऑप्शन नव्हता. पप्पांना कळल्या त्यांनी ही जागा विकत घेतली आणि मग रोशनला पुढे पाठवलं पुण्याला पुढच्या शिक्षणासाठी. आणि मग फ्रेनी इथेच याच गावात छोटी जागा घेऊन राहायला लागली आणि मग या घरासाठी केअरटेकर म्हणून काम करायला लागली. येस येस येस. म्हणून ती स्वतः मागच्या दाराने येते आणि आपण पुढच्या दाराने. आय मीन तिला पुढच्या दाराने येणं जाणं प्रशस्त वाटत नसणार. एकेकाळची या बंगल्याची मालकीण होती ती आणि आता नोकर म्हणून काम करताना. हो ना रे, तुला कळतंय का? म्हणूनच तिने मागच्या दाराच्या किल्ल्या स्वतःकडे ठेवल्या आहेत आणि पुढच्या दाराच्या किल्ल्या आपल्याला दिल्या आहेत. ओ येस, मला सगळं आठवतंय. आय एम नॉर्मल यार. येस येस येस. अरे येस. थांब मी पाणी आणते. जस इकडे पाणी आणायला गेलो होतीस ना तू? अरे दीदी होती इथे. कोण? दीदी इकडनं गेली आहे, इकडनं. रती? रेणू, ती इथे कशी असेल? ती मुंबईत नाहीये का? अरे पण होती. मी बघितलं तिला इकडनं जाताना. तुला आठवण आली का तिची? हे बघ, तुला ज्या व्यक्तीची आठवण येते ना, ती व्यक्ती समोर दिसत असल्याचा तुला, आय एम सॉरी, पण तुला भास होतो रेणू. काय झालं? काय होतंय?
नाही आय एम जस्ट मिसिंग दीदी. आय रिअली फील व्हेरी सॉरी फॉर हर. तिच्या बाबतीत हे असं सगळं घडायला नको होतं. पप्पांनी अन्यायच केला तिच्यावर. वाच, आपल्या भगिनीचे प्रताप वाच. पनवेलमध्ये रेव पार्टीवर पोलिसांची रेड पडली होती, त्याच्यात अडकले आहेत. 2 दिवस पोलिसांच्या लॉकअप मध्ये होती. मे आय कम इन सर? अरे लिव्ह दोस मॅनर्स असाइड. रतीला सोडवलं? हो हो आताच. उद्याच्या उद्या पेपर्स मध्ये नोटीस द्या. रतीच्या कुठल्याही व्यवहारासाठी मी स्वतः किंवा बक्षी फार्मास्युटिकल्स जबाबदार राहणार नाहीत. पप्पा यू कीप क्वाइट. आणखीन एक गोष्ट, माझ्यानंतर माझ्या व्यवसायातला आणि इस्टेटीतला एक तुकडाही रतीला मिळता कामा नये. बिल मध्ये बदल करा आणि सईला घेऊन या. मी काय म्हणतो बक्षी सर, ऐका ना. रेणू 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 अगं मुकुंदा, अरे डॉक्टरला फोन कर. रेणू अरे कशी आहे? बस सांग ना. बस बस. लोक विश्वास, आज मी एक डॉक्टर म्हणून नाही तर तुझा बालमित्र म्हणून तुला सावध करतोय. तू हे विसरलायस का की रेणू लहानपणी पडली होती, तिच्या डोक्याला मार लागला होता, तेव्हापासून तिचा मेंदू वीक आहे. अरे तुला माहिती आहे की वहिनी गेल्यापासून आपण तिला इन्क्युबेटरमध्ये वाढवल्यासारखं वाढवलंय. तिच्या मेंदूला हे कसं सहन होईल? दीज आर इमोशनल अर्थक्वेक्स टू हर. अशा रीतीनं तिच्या मनाचा तोल गेला तर काय करणार आपण? अरे पण मी आणि तू स्वतः हार्ट पेशंट आहेस, त्यामुळे स्वतःला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरच आहे. म्हणून आय वॉर्न यू, बी केअरफुल. रेणुताई, तुम्हाला इथंच जेवण आणू का म्या? नाही, मी थोड्या वेळाने खाली येऊन डायनिंग टेबलवरतीच जेवणार आहे आणि मी कोणतीही पथ्य पाळणार नाहीये. तुम्ही लोकांनी ना उगाच आजारी बनवलंय मला. यू आर राईट रेणू. दीदी अगं बया, रतीताई तुम्ही? काहीही झालं नाहीये तिला, एकदम ठणठणीत आहे ती. आम्ही दोघीही खाली येतोय जेवायला. तुम्ही जाऊन तयारी करा. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुला माहितीये पप्पांनी? मला सगळं माहिती आहे. मी फक्त तुला भेटायला आले इथे. सारखं सारखं मला इथे यायला नाही जमणार आता रेणू. तुझी खूप काळजी वाटते ग मला. तुझं कोणीतरी हक्काचं असायला हवं आता, तुझी काळजी घेणार. म्हणजे मग मी निर्धास. डोंट वरी, कुठचाही जाब विचारायला आलेला नाहीये मी इथे. आणि तू विचारलास तरी तो द्यायला मी बांधील नाही, पण बापाच्या कर्तव्याला मी चुकणारही नाही. तू इथे कधीही येऊ शकतेस, कधीही जाऊ शकतेस, इथे राहूही शकतेस, पण इथल्या एकाही गोष्टीवरती तुझा हक्क नाही. थँक्यू. पण यात पप्पांचं काही चुकलंय असं मला नाही वाटत. एका फार्मास्युटिकल कंपनीची वारस एक ड्रग ॲडिक्ट नाही होऊ शकत. पण त्यामुळे मी एकटी पडले ना राजस. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आला नसतास ना, माझं आयुष्य खूप बेसूर झालं असतं. आय लव्ह यू. म्हणून सेल्सचा माणूस हा कायम महत्वाचा असतो. बरोबर आहे सर. पप्पा बोल काय? काही नाही. अगं काय, ये ना, बस इथे. काय झालं सांग. बोल. विसरलात ना? ओ आय एम सो सॉरी. अगं पण एक मिनिट, आधी इंट्रोडक्शन करून देतो. हा राजस जावडेकर, आपल्या कंपनीचा सेल्स मॅनेजर, आणि ही माझी मुलगी रेणू. हाय. हॅलो.
नाही झालाय काय प्रॉब्लेम, मी हिला प्रॉमिस केलं होती की मी गन चालवायला शिकवेन म्हणून. ओ ॲक्च्युली आय एम ऑन द लुकआउट फॉर अ व्हेरी गुड ट्रेनर. तुझ्या माहितीमध्ये असं कोणी आहे? नाही नाही सर. कॅन आय सी द गन? अरे शुअर. शो ओ ओके. ॲक्च्युली सर बिगिनर्ससाठी ही एकदम परफेक्ट गन आहे. 380 कॅलिबर, 15 राऊंड्स, 60 फीट रेंज, सेमी ऑटोमॅटिक, व्हेरी हँडी आणि रिकॉईल पण खूप कमी आहे सर. माय गुडनेस. हे सगळं तुला कसं काय माहिती? सर वेल दॅट सॉल्व्स माय प्रॉब्लेम. उद्यापासून हिला गन चालवायला तू शिकवणार. सर मी येस, दॅट्स अन ऑर्डर. ओके. खुश? नाही जमते मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ हे बघ, जमणार जमणार. नीट लक्ष दे. गन घे वर, कॉन्सन्ट्रेट कर. हं? एक मोठा श्वास घे. ऑब्जेक्टवरती कॉन्सन्ट्रेट कर. गन पॉईंटवरतीही कॉन्सन्ट्रेट कर. सगळं जेव्हा एका लाईनीत येईल तेव्हा तुला ऑब्जेक्ट एकदम जवळ दिसायला लागेल. ते जेव्हा जवळ दिसायला लागेल तेव्हाच ट्रिगर दाब. येस. पप्पा, मी अमृताकडे चालली आहे, संध्याकाळी येते. राजसचं नाव अमृता कधीपासून झालं? पप्पा, ही इज अ नाईस गाय. मला आवडतो तो. आवडतो? हा मान्य आहे. तो स्मार्ट आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, स्वतःचं शिक्षण स्वतःच्या हिमतीवर केलंय, विथ नो फॅमिली बॅकग्राऊंड. अनाथ आहे तो. सो व्हॉट पप्पा, आय रिअली लाईक हिम. सो केवळ तुला तो आवडतो या क्वालिफिकेशनवर तुला त्याच्याबरोबर भटकू देणार नाहीये मी. गेट मॅरिड ॲट द अर्लिएस्ट. काय झालं? हॅपी? मग असं काय झालंय चेहरा? दीदी आलीच नाही. आय एम मिसिंग हर. आय नो. एक काम कर, फोन कर. फोन कर, बोल तिच्याशी. या कमून. बोल बोल. रेणू, हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तू का नाही आलीस? तू आली असतीस तर बरं वाटलं असतं. आय नो राजा, पण काही लोकांना ते आवडलं नसतं ना. शिवाय लोकांच्या प्रश्नातक नजरांनाही तोंड द्यावं लागलं असतं, हो की नाही? हे तुझ्या नवऱ्याला फोन दे ना, मला विश तर करू दे. हो राजेश. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स. या थँक्यू. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. तुम्ही आला असतात तर रेणूला बरं वाटलं असतं. आय नो. गुड नाईट. यप, गुड नाईट. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके.
एक मिनिट. दॅट रिमाइंड्स मी. माझ्यातर्फे तुम्हा दोघांना लग्नाची भेट. काय आहे हे? चावी कसली आहे? महाबळेश्वरला मी एक फार्म हाऊस घेतलंय, रोशन विला. वाव. हनीमूनची भेट आहे तुम्हाला ती. पप्पा, इतकं केलं तुम्ही आमच्यासाठी, आता याची काय गरज होती? नो वन डिस्टर्ब्स यू देअर. अरे राजस. हां पप्पा बोला. रेणूचा फोन आला होता, तिने ताबडतोब घरी बोलवलंय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? पप्पा, तुमची लाडकी लेक आहे ना, काहीतरी वडी नाही तर वडा बनवते आणि मग अख्खं घर गोळा करते. सॉरी, मला खूप कामं आहेत पप्पा. तुम्ही प्लीज पुढे व्हा, मी सगळी कामं संपली की येतो. ओके, चल बाय. Congratulations. Congratulations, my boy. Congratulations. फॉर व्हॉट? Your would-be papa. ओ माय गॉड, खरंच? रेणू? अरे म्हणून तर रेणूने फोन करून बोलावून घेतलं. तुम्हाला माहितीये, आज इतक्या वर्षानंतर आपल्या वास्तून इतकी छान बातमी ऐकली आहे. आता हा जो नवीन जीव जन्माला येणार आहे ना, तो आपल्या बिझनेसचा वारस तर आहेच, पण तुम्ही दोघांनी मला जगण्यासाठी इतकं एक सुंदर कारण दिलेत ना. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. दूरी दूरी दुरिया. हे काय? हे काय? हे डॉक्टरांनी सांगितलं, बायकोची परिस्थिती खूप नाजूक आहे, त्यामुळे धाडसी कामं करू नका काही दिवस. व्हॉट द हेल? अगं अगं असं काय करतेस? हळू 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 हळू. सॉरी. हम्म, ऐक ना, हम्म. मला उद्या शॉपिंगला घेऊन चल ना. नाही, उद्या शक्यच नाही रेणू, खूप महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. घेऊन चल ना प्लीज. सांगितलं ना, महत्वाची मीटिंग. मी अशा अवस्थेत एकटी जाऊ? ओके, जाऊया. रेणू, रेणू आवर लवकर प्लीज. तुझ्या शॉपिंग नंतर मला ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे यार. आले आले, मी येते. तू गाडी तर काढ. आले. मॅडम मॅडम, साहेब साहेब लवकर या. मॅडम मॅडम. रेणू. हॅलो. पप्पा. हा, अरे काय रे, कशी आहे रेणू? मिराश अंकल बोलतायत डॉक्टरांशी. तुम्ही बसा बसा. पाणी आणू? नाही नको. थँक्यू. भास्कर, काय रे काय? विश्वास, राजस, तुम्हाला दोघांनाही मन घट्ट करायला हवंय. बातमी चांगली नाहीये. रेणूचं मिसकॅरेज झालंय परमेश्वरा. आणि गायनाकॉलॉजीच्या सांगण्याप्रमाणे ती आता परत कधीही गरोदर म्हणजे चान्सच नाही. पण ती कशी आहे आता रेणू? आय एम सॉरी, शी हॅज स्लिप्ड इन टू कोमा.
हे बघ, विश्वास विश्वास पप्पा विश्वास पप्पा विश्वास पप्पा पप्पा डॉक्टर डॉक्टर पप्पा पप्पा काय होतंय मी पप्पा? मारलं आपल्या बाळाला. मी खून केला पप्पांचा. मी पापी आहे, बॅड गर्ल. मी वाईट आहे. रेणू बस आता बस. आपण काय ठरवलंय? सॉरी मीच विषय काढायला नको होता चुकून. नाही रे, त्या निमित्ताने मला नजरेसमोर पप्पा दिसतात. कधीच कुशीत न आलेलं बाळ दिसत. बस 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 खूप रडून झालाय आता. चल फ्रेश हो. रेणू एक काम कर, जरा एक फोन लाव. 225416 कुणाचा नंबर आहे? फ्रेनीचा. बघ अजून का नाही आली ते. हा, मगाशी निघते म्हणाली होती बाया. शी, ही काय पद्धत आहे? किती वेळ झाला? काय ग, काय झालं? नाही लागत आहे. मला सुटकेसच्या चावे दे. माझ्याकडे कुठे आहेत? तुझ्याकडेच आहेत. अरे असे काय करतोय? तुझे पण कपडे आहेत ना, त्या तुझ्याकडे आहेत किल्ल्या. तुझ्या सुटकेसच्या किल्ल्या माझ्याकडे कशाला असतील? तुझ्याकडेच आहेत. आठव नीट. मॅडम गाडीत चावी. हा, बॅग ठेवायची गाडीत? नाही नाही, मी ठेवी. बरं चालतंय. चला. हे काय एवढ्या? आपल्या बेडरूमची एक, रोशन विलाची एक, गाडीची आणि बॅग्सची. हो मॅडम, सगळी इस्टेट तुमची आहे. या सगळ्या किल्ल्या घेऊन मी काय करू? माझ्यासारख्या ड्रायव्हरकडे फक्त गाडीची चावी असली बस झालं. चला करेक्ट. तू माझ्याकडे किल्ल्या दिल्यास, मी त्या गडबडीमध्ये माझ्या खिशात टाकल्या आणि गाडीत बसल्या बसल्या मी त्या तुला परत केल्या होत्या. हे मला कसं आठवत नाही? कुठे ठेवले रेणू, असते? हा, असं काहीतरी होत असेल का की काय? तुझ्या मेमरी मधला एखादा भाग पुसला जातो आणि त्या जागी भलतंच काहीतरी उमटतं. म्हणजे वेगळंच काहीतरी घडलं असं तुला वाटत राहतं. सायकॅट्रीच्या भाषेत ह्यालाच हॅल्युसिनेशन्स म्हणतात. ए तू कुठेतरी आता. हे सगळं नकोय राजस. रेणू, नाही, आधार नको दिसतो. मला सावरायला पाहिजे आणि मी सावरेन. थँक्स टू डॉक्टर काका. माझ्या समाधानासाठी एकदा परत एकदा तुझे पॉकेट चेक करशील? अगं नाहीये, बघ तू बघ, नाहीये. मग कुठे ठेवले? हे माझं पाकिट तुझ्याकडे आहे ना? नाही, मी दिलं ना दुकानात तुला. नाही नाही, मी त्या दुकानदाराला पैसे दिले आणि पाकिट तुझ्याकडे दिलं. तुझ्या पर्स मध्ये असेल, बघ बघ. नाही राजस, बघ तर. पर्स मध्ये कसं असेल? बघ तर प्लीज. आहे ना? नाहीये राजस. नाहीये? माझ्याकडे पण नाहीये. अगं त्याच्यामध्ये 8-10 हजार रुपये आहेत, माझी क्रेडिट कार्ड्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं प्रिस्क्रिप्शन आहे. त्या दुकानात विसरू की काय मी? चल चल चल, जाऊन ये पटकन, चल. ऐक ना, मी इथेच थांबते, दमली आहे. अगं पण तू एकटी कशी थांबशील? अरे फ्रेनी येणार आहे ना आता. तू जाऊन ये. बरं ठीक आहे, मी येतो पटकन. हा. आणि तू एकटी बाहेर फिरायला जाऊ नकोस, जनावर असतात या वेळेला. अरे डोंट वरी. हे राजस, पिस्तूल आहे ना तुझ्याकडे? डोंट वरी, आहे जॅकेटमध्ये. चल मी येतो पटकन. लवकर ये. आणि सावकाश जा.
फ्रेनी आली. Oh my God! What is this? या बया 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 वहिनी साहेब, अहो तुम्ही तर हाय तशाच आहेत. अन भाऊसाहेब इमानावानी गाडी घेऊन कुठं गेले? Sorry, what? सारी यायला जरा लॅट झाला. त्याचं काय झालं, भाऊसाहेबांनी पवलय आवडतात ना, म्हणून घरात करत बसले, म्हणून यायला उशीर झाला. हा, चात आल्याचा तुकडा घालायचा समज लक्षात आहे माझ्या. आलेच मी, चहा घेऊन छान येते. हा, फ्रेनी मेरी फोटो को सीने से यार चिपकले सैया फेविकॉल. जी वहिनी साहेब. फ्रेनी 100% पारशी होती. ती मला कधीच वहिनी म्हणाली नाही. ती मला नेहमीच डिग्री नाही तर रेणू म्हणायची. तुम्ही फ्रेनी नाही आहात. पहिलं झूट मला हे सांगा वहिनी साहेब, ही फिरणी कोण हाय? तुम्ही म्हणजे तुम्ही फ्रेनी सारख्याच दिसता, पण तुम्ही फ्रेनी नाही आहात. नाहीच आहे मुळे. पण आम्ही फ्रेनीला सांगितलं होतं इथे येऊन साफसफाई करायला. अहो आपल्यालाच सांगितलं होतं वहिनी साहेब. तुम्ही नाही का मला म्हणला होता की येऊन ही घरातली जाळ जळमट साफ कर म्हणून. अहो ही समधी साफसफाई मॅच केली आहे. अरा काय सांगू वहिनी साहेब तुम्हासनी, काय राडा झालाय त्या दिवशी म्हणून. माझं तर कंबारडच गेलं मोडून. मग फोन मॅच केलता. हा, फोन मॅच केलता. फोनवर भाऊसाहेब काय बोललं ते माहितीये का तुम्हासनी? या बया मला तर सांगायला लाज वाटती, पण सांगते. भाऊसाहेब काय म्हणलं माहितीये? अंगावर समधी कापडं घातलीस नव, घातली असशील कापडं समधी तर असशील तशी निघून ये. आणि ह्या बघा मी अशी आले. हो, असंच म्हणाला होता तो माझ्या पण मग तुम्ही फ्रेनी नाही तर मग कोण आहात? अहो वहिनी साहेब, तुम्ही ना समजा इसरताय. अहो म्या यमुनाबाई सांग ढोरे. हा, पहिल्यांदा तुमच्याकडे कामाला होते आणि अजून बी आहे. हा, आणि मग फ्रेनी तुम्हाला ना वहिनी साहेब सपान पडलं असणार आणि माझ्या जागी त्या सपनात ती पारशीनं दिसत असणार तुम्हासनी. असं कसं मला आणि राजसला एकच स्वप्न पडेल? अहो पण मी का जाऊ द्या ना वहिनी साहेब. मी काय म्हणते, तुम्ही ना बाहेरच्या खोली जाऊन शांतपणाने बसा. अहो भाऊसाहेबांनी पवा आवडतात म्हणून आणले. ह्या बघा गरम झालेत, तुम्हासनी आणून देते. हा, जा शांतपणानं बसा. परत एकदा. नाही रेणू कंट्रोल. रेणू, तुला काही झालेलं नाहीये. तू ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेस. जस्ट कंट्रोल योरसेल्फ. कंट्रोल. मीराशी काकांनी काय सांगितलंय? तुला हॅल्युसिनेशन्स होत नाही. यू नॉर्मल. you're absolutely normal. Just control. Yeah, okay. वहिनी साहेब, पवांच्या एकदमच आणू का? तीच उंची, तीच जण, तेच नाक, तोच आवाज, सगळं तेच, फक्त भाषा आणि कपडे वेगळे. असं कसं फ्रेनी? अव तेच तर सांगते नव.
हम दोनों जुड़वा बहन थी, एक मेले में खो गए थे. तुम्ही चेष्टा करताय माझी? नाहीतर काय, तुम्ही तर त्या पारशिनीच्या नावाने जप मावडत बसलाय, फिरणी 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 करत. येड्यावानी काहीतरी. येड्यावानी. माफी करावी. सॉरी सॉरी. माझं एक ऐकाल तुम्ही? तुम्ही ना रेस्ट घ्या, रेस्ट. काय आहे, एवढा प्रवास करून आलाय, त्रास होतो. हा चला पव खाऊन घ्या बघू. आधार कशाला देताय? मला चालता येतं. अहो पर ते हे म्हणजे मला म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं? काय म्हणायचं होतं? नाही म्हणजे ते माझं डोकं हे सॉरी. हे बघा, मी ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. मला काहीच झालेलं नाहीये. काय असतं माहितीये का वहिनी साहेब, अहो माणसानं जीवाला जपायचं असतं. अशा आजारात माणूस जरा नाजूक साजूक होतं. अशा आजारात म्हणजे ते हे आपलं ते ह्या बघा, तुमच्या ना पोटात गेलं ना की तुम्ही एकदम तरतरीत होणार. हा मी पिलेट लावते या. हा अशा आजारांना म्हणाली का ती? नक्की म्हणाली का? अशा आजारांना म्हणाली? असंच म्हणाली. अशा आजारांना म्हणजे काय फ्रेणी? फ्रेणी, या. एक मिनिट, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या बसा. अशा आजारांना म्हणजे काय म्हणायचं होतं तुम्हाला? अहो जाऊ द्या ना वहिनी साहेब, अहो बाई माणूस आहे, एखादा सबूत इकडचा तिकडं होतो. कमॉन, मुद्द्याचं बोला तुम्ही. म्या काय म्हणते, अहो पोटचं एखादी यायला पडतं. आता माझंच घ्या, पहिली 3 पडली की. अच्छा, म्हणजे माझ्या अबॉर्शन बद्दल पण माहिती आहे तुम्हाला? कोणी सांगितलं? ह्या असल्या गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. 10 दिशेला 10 माणसं बोंबलत फिरत असतात. आणखी काय काय माहिती आहे तुम्हाला? काय नाही. हां, तुमचं काय ते ऑपरेशन झालं का नाही? त्या ऑपरेशनमुळं तुमच्या पप्पानी शाक खाल्ला आणि अटॅक का फटॅक काय म्हणतात ते त्याच्यात गेलं म्हणत ये. हो ना, सगळं असं अचानकच घडून गेलं. पण एवढं काय झालं शाक खाल्ला ते? अव तुमचं काय वय झालंय वय? होतील की पोरं बाळ? नाही, डॉक्टर काकांनी सांगितलं मी आता कधीच आई नाही. अरे देवा, हे समज असं झालंय वय? तरीच तुम्हासनी काय? मला काय? काय नाही, पव खावा ना, गरम आहेत पव. हा पव गप्प खावा, का गरम बसला? आहेत. घ्या, घ्या. नकोयत मला ते पोहे. आता आहे का? 4 घास पोटाला मिळालं असतं तर ते मातीला मिळालं. समजा गोळा करा. उठा, आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही का गप्प बसलात? या बघा, तुम्ही शांत राहा बघू. आपल्याला भीती वाटते. हा कसली कसली भीती वाटते तुम्हाला? माझा आटा सटकला तर मी तुम्हाला काही करेन याची भीती वाटते का? ते आपल्याला माहित नाही, पण आपल्याला भीती वाटते. हा मला माहितीये ना, मला वेळ लागलं होतं, माझी औषधं चालू आहेत, मला जर रेस्ट मिळाली की बरं वाटतं असं डॉक्टरांनी राजसला सांगितलं होतं, सावधगिरीचा इशारा म्हणून भीती वाटते का तुम्हाला? म्या कुठं काय बोलले? हा, म्या कुठं काय बोलले? काय? ह्या बघा, मी ना तुम्हासनी पाणी देते प्यायला. हा हो, पाणी हवंय मला. घसा कोरडा पडलाय. होय ना? हात सोडताय ना माझा? हो. हां, पाणी देते. हा पाणी पाहिजे. घ्या.
आला थाऱ्यावर? काय थाऱ्यावर येणार? अव म्हणजे नरड्याला स्वाक पडतो का नाही? पाणी प्यायल्यावर जीव थाऱ्यावर येतो असं मला म्हणायचं होतं. अं? हो थँक्यू. या बया सगळीकडे अंधारूनच आले. अरे देवा, थांबा मी लाईट लावते. हां झालं, पुण्यांदा लाईट गेलं. हे असंच होत असतं. मला माहिती आहे ना, कधी पण लाईट येते आणि कधी पण जाते. पण म्या समधी तयारी करून ठेवली, मेणबत्त्या ठेवल्यात, घेऊन येते मी. हा शपथ घ्या. कसली शपथ? शपथ घ्या की 3 वर्षापूर्वी तुम्हीच आमच्याकडे कामाला होता. शपथ, म्याच तुमच्याकडे कामाला होते. दुसरं कोणी नव्हतं? नाही, म्याच. नक्की? होय. इथे आपण किती जण राहत होतो? आउट हाऊस मध्ये म्या आणि इथं तुम्ही आणि भाऊसाहेब. आणि कुणीच नाही? नाही बा, कोणी पण नाही. नक्की? होय. हा, एक कुत्र होत. भाऊसाहेबांनी किती बिळे हाकलवलं ना तरी हलायचाच नाही गडी, इथंच पडीक असायचा. कुठे तो कुत्रा? कोणीतरी त्याच्या पाठीत आणलं आणि बिचाऱ्याचा कणाच गेला की हो. 2 दिवसात गेलं माझं ते कुत्र. पंडू गेला माझा, गेला पंडू माझा. कोण? पंडू. मानलं पाहिजे तुम्हाला. सगळी माहिती आहे माझ्याविषयी. पण तुम्ही फ्रेनी नाही आहात. आय मीन तुम्ही फ्रेनी आहात पण, आणि तुम्ही त्याही नाही आहात. काय नाव घेतलं होतं मगाशी? सरस्वती जाधव. हा? सरस्वती जाधव. नाही, काहीतरी वेगळं नाव होतं. नदीचं नाव गंगा, यमुनाबाई काहीतरी ढोरे. आता ही आणि यमुनाबाई ढोरे कोण आली? यमुनाबाई ढोरेच होतं. वहिनी साहेब, तुम्ही एक काम करा, बेडरूमात जाऊन रेस्ट घ्या, रेस्ट. हा चल. यमुनाबाई ढोरे. माझ्या तब्येतीला काही झालेलं नाहीये. तुम्ही क्षणाक्षणाला नाव बदलत आहात, कारण तुम्ही सांगता आहात त्यापैकी तुम्ही कुणीच नाही आहात. तुम्ही डॉक्टर आहात, डॉक्टर. वातावरणाचा माझ्यावरती काय परिणाम होतो याची नोंद घेण्यासाठी तुम्ही इथे आलात. डॉक्टर मिराशी काकांनी तुम्हाला इथे पाठवलंय ना? खरं सांगा तुम्ही. मला काही कळत नाही का या गोष्टी? बर, तुम्ही म्हणताय अगदी तसंच. हा, आता मला सांगा, मी इथं राहायचं का आपल्या घरला जायचं? नो, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. राजस येईपर्यंत तुम्ही इकडेच थांबायचंय, कारण मला ना आता सगळा सोक्षमोक्षच लावायचा आहे. माझ्या डोक्याला किती त्रास होतो याची काही कल्पना तरी आहे का तुम्हाला? डोकं दुखायला लागलंय, चिंचिड येतात आता मला. ह्या बघा वहिनी, मी ना तुम्हासनी एवढी बरांडी देते काय,
ती तुम्ही घेतली ना की डोसकं कसं एकदम शांत होते मी बघा. दारू घेत नाही. या बया, मागच्या वेळेला तर भाऊसाहेबांबरोबर घेतली होती की. मी दारू घेतली नव्हती, फक्त त्याला कंपनी दिली होती. मग आता मला कंपनी द्यायची. हा, करेक्ट. पुढे पुढे फ्रेनीच राजेशला कंपनी द्यायची. तुमच्या फिरणीच एकटी काही ती लावणारी आहे काय हो? आम्ही पण लावतो की. हा, आता फरक एवढाच असेल की ती इंग्लिश लावते आणि मी ठर्रा लावते. या बघ काय आहे, कुणी पांडुरंग म्हणतं, कुणी इठ्ठल म्हणतं, तर कुणी नारायण म्हणतं, पण द्याव एकच असतो का नाही? तसंच आहे. कुणी इंग्लिश म्हणतं, कुणी ठर्रा म्हणतो, पण दारू एकच, नशा एकच, लावल्या बिगर मोक्ष नाही. असा गिलास भरायचा असतो. हा, करेक्ट करेक्ट. फ्रेनी पण असा निम्माच ग्लास भरायची. त्याला ती हे म्हणायची काय पतियाळा पतियाळा पेगे ना. हा, ही फिरणी 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 फिरणी. पतियाळा पेगे. हो, असाच पेग भरायचे. बाबाजी बाबाजी बाबाजी. पतिया बम बम बोले. हा, या. सांगितलं ना एकदा, मी दारू घेत नाही. अरे आता तर म्हणली ना, अर्धाच पेक भर माझ्या डोसक्यात झिंझिण्या येत आहेत म्हणून. कोण बोलला? हो हो, करेक्ट. मी असंच काहीतरी म्हणाले होते, पण कुठल्या तरी वेगळ्या संदर्भात म्हणाले होते. का आठवत नाहीये मला काहीच. एक खाना म्हणजे डोसकं शांत होतंय बघा. घ्या. नकोय मला ती दारू. चायला दारू सांडवली, 50 रुपयाची दारू फुकट घालवली. अजिबात हात लावायचं नाही त्या ग्लासला, आणि त्यातले पोहे पण नाही उचलायचे. तुझे सगळे धंदे ना मी राजसला सांगणार आहे. येऊ दे तर साहेबसनी, मी पण त्यासनी सांगणार आहे. तिकडं पोह फुकट घालवलं, इथं 50 रुपयाची दारू फुकट घालवली, गिलास फुकट घालवला. एवढा जर श्रीमंतीचा माज असेल ना, तर तुझ्या घरी येऊ देतच साहेबासनी. मी पण सांगणार आहे, असल्या मेंटल बाईची चाकरी नाही करायची मला. मेंटल म्हणालीस तू मला? मी तुला करेक्ट ओळखलंय. तू ना स्पाय आहेस. स्पाय. हाय हाय. हाय. मला माहितीये वातावरणाचा माझ्यावरती काय परिणाम होतो हेच बघायला आलीस तू. आता सगळं कन्फर्म झालंय मला. राजस म्हणाला होता मी बरी झाली, पण नाही. आता येऊ दे, त्याला जाबच विचारणार आहे. राजस! काय करते? मारे ना अजून. रेणू, काय तुझ्या हातामध्ये ते? राजस, राजस, राजस. हो हो, शांत हो, शांत हो. काही नाही झालं. तुला मी सांगतो. सरस्वतीबाई, काय झालंय? आणलं की मला येडी ना. गपे हलकट. काही काय सांगते या परक्या माणसाला? अगं असं काय करतेस रेणू? तुला माहितीये त्यांना इथे कामावर येण्यासाठी किती विनंत्या केलेत, आणि तू कोण आहेस? तू जस्ट गेट लॉस्ट. ओके, ऐका भाऊ, आता तू बसली मी वळकन अशी झाली. अगं मी राजस, तुझा राज. खबरदारा, जवळ आलास तर. तुम्ही दोघं एकमेकांना सामील आहात हे काही कळत नाही मला. कसं सांगू तुला आता? हे बघ, मगाशी माझं त्या दुकानात पाकिट राहिलं होतं. हे पाकिट आठवतं तुला? मी परत आणायला गेलो होतो. हे बघ, हा तुझा फोटो. मारलं मारलं माझ्या राजेशला. मारलं राजेशला मारलं. हा 100% अटॅकच आहे. या बघा भाऊ, तुम्ही ना डॉक्टरसनी बोलवा आणि हिला ऍडमिट करा. त्याला काय सांगतेस मला ऍडमिट करायला? नाही 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 सरस्वतीबाई, हिला गोळ्या दिल्या ना, मग हिला बरं वाटेल. माझ्या गोळ्या आणि औषधं कुठे ते तुला काय माहितीये रे? अगं असं काय करतेस? रोजच्या गोळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुला? मारलं माझ्या राजेश. कुठे राजेश? हो हो, मी इकडेच आहे. थांब.
तुला गोळ्या दिल्या ना की तुला बरं वाटेल. भाऊ लवकर काढा हो किंवा काय हो ते. हो सरस्वतीबाई. शिट. आता काय झालं आणि अहो कालच मी याच्या ट्रायकोलोजरच्या गोळ्या आणल्या होत्या, त्याच नेमकी विसरली ही बाई. मारलं राजसला मारलं. पण मी काय म्हणते भाऊ, अहो एखादं वर्ष विसरलं तर नाही का चालत? अहो नाही चालत ना, या गोळ्यांशिवाय हिला रिलॅक्स पण वाटत नाही. मी काय म्हणतो, हा बोला. हे प्रिस्क्रिप्शन घ्या. ह्या 3 नंबरच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या घेऊन या. मारणार आहेत मला, मारणार आहेत दोघं, मारणार आहेत मला. इथे जर नाही मिळाल्या तर बाईला स्पेशल टॅक्सी करून जा, पटकन घेऊन या. पण माझं मन मला सांगतंय तू रेणू राजस ऐक, माझं नाहीये. असं नको करूस. ए, जवळ येऊ हे बघ नकोस रेणू, तू जवळ आतमध्ये नको. चल. सोड मला, हे बघ. सोड मला. रेणू राजन! ऐक माझं रेणू. सोड, सोड, रेणू सोड.